रंग, विविध रंग, चमकदार रंग, सौम्य रंग, रंगच रंग. रंग आपल्याला प्रियच असतात. आपल्या सण समारंभात रंगांची उधळण असते. छान वाटतं आपल्याला. पण एखाद्याला खरेखुरे जिवंत रंग सर्वत्र दिसले तर? जिवंत म्हणजे श्वासोच्छ्वास करणारे, इकडे तिकडे तरंगणारे, विखुरलेले तर काय होईल? ऐकूया रत्नाकर मतकरी यांची कथा रंगांधळा. कथासंग्रहाचं नाव पण आहे रंगांधळा. ऐकूया. मी तिला न्याहाळत होतो. ती एकटीच एका कोपऱ्यात बसली होती, शांत, सस्मित, हातात एक ग्लास. त्यातलं मद्य ती अगदी सावकाश, ओठ देखील ओले होणार नाहीत इतक्या हलकेच पीत होती. पार्टी ऐन रंगात आली होती. बडी बडी धेंड जमलेली. खाण्याच्या बशा आणि मद्याचे ग्लासेस भराभर रिकामे होत होते. शुभ्र पोशाखातले सेवक ते तत्परतेने भरत होते. वातावरणामध्ये सिगारेटचा धूर मिसळला होता. आवाज, कोलाहल, प्रत्येक जण शेजाऱ्याला तावातावाने काहीतरी पटवून देत होता. मनातले विचार बिअरवरच्या फेसासारखे पृष्ठभागी उफाळून येत होते. दुसऱ्याला आग्रहाने सांगितलं जात होतं. नशेत तारच स्वर लागत होता. बोलत सगळेच होते, ऐकत कुणीच नव्हतं. ती एकटी मात्र कान देऊन ऐकत असल्यासारखी एकाग्र बसली होती. जणू काही एकमेकात गुरफटलेले आवाज वेगवेगळे करण्याचा कसला तरी गमतीदार खेळ ती खेळत होती. त्यात गंमत वाटून स्मित करत होती. मी वेडावल्यासारखा ते स्मित पाहत होतो. तिच्याकडे निसंकोचपणे सरळ पाहायला हरकत नव्हती. ते तिला कळण्यासारखंही नव्हतं, कारण ती आंधळी होती. डोळ्यांवर गडद काचांचा फॅशनेबल चष्मा चढवून तिने आपलं वैगुण्य लपवलं होतं. प्रयोगशाळेत डोळ्यात ॲसिड जाऊन तिची दृष्टी गेली असं म्हणत. त्यामुळे डोळ्यांची अवस्था भयंकर असावी, परंतु चष्म्यामुळे ती लक्षात येत नव्हती. एवढं सोडलं तर तिचं व्यक्तिमत्व विलक्षण आकर्षक होतं. गौरवर्ण, नाजूक देखणा चेहरा, काहीशी कृश शरीरयष्टी, व्रतस्थ वाटणारा शुभ्र रेशमी वेश. तिच्याकडे पाहिलं की मी हरखून जात असे. अनेक वेळा मी तिला पाहिलं होतं. सभा समारंभात, संगीताच्या मैफलीत, पार्ट्यांमध्ये, जिथे जिथे प्रतिष्ठित माणसं एकत्र जमत तिथे तिथे. ती आल्यामुळेच जणू समारंभाला प्रतिष्ठा येई. ती विज्ञानाची प्राध्यापिका होती, निदान दृष्टी जाण्यापूर्वी. विद्यापीठात तिने अलौकिक यश मिळवलं होतं. मला हे सारं माहीत होतं. तसं मी तिच्या प्रेमातच पडलो होतो म्हणाना. तिला मात्र माझी फारशी माहिती नव्हती. जुजबी ओळख होती इतकंच. आता गडबड फारच वाढली. एक जाडजूड बाई 2 पेक पोटात गेल्यावर जोरजोराने लेक्चर देऊ लागली होती. एक टकल्या वेटरशी भांडू लागला होता. गर्दीतून वाट काढत मी तिच्या जवळ गेलो. तिला अभिवादन केलं, ओळख दिली. ती हसली. मी म्हटलं, इथे खूप गोंगाट होतोय, आपण जरा बाहेर जाऊन बसूया का? म्हणजे तुमची हरकत नसेल तर. तिला ते पटलं. मी म्हटलं, जरा थांबा, आणि वेटरकडून एक ग्लास भरला. तिने विरोध केला नाही. इतर मुलींसारखी नसती भीडभाड तिला नसावी. आम्ही दोघे बाहेर जाऊन बसलो. बाहेर चांदणं पडलं होतं. हिरवळीवर अधेमध्ये पांढरे शुभ्र संगमरवरी पुतळे भूतांसारखे उभे होते. गार वारा वाहू लागला होता. 2 दगडी चौथऱ्यांवर आम्ही बसलो. चौथरे चांगलेच थंड लागत होते. इथे किती शांत वाटतंय नाही, मी उद्गारलो. हो, तुम्हाला कल्पना नसेल, पण शांतता फार महत्त्वाची आहे, ती एकदम म्हणाली. तिच्या त्या विचित्र वाक्याने मी चमकलो.
पण तसं न दाखवता म्हणालो, हो, आजकालच्या दिवसात शांतता मिळते कुठे? मला मिळाली आहे. दृष्टी गेल्यापासून. ती हलकेच म्हणाली, पण आवाज? त्याचा त्रास तर तुम्हाला अधिकच होत असेल. आवाजाचा एवढा त्रास नाही, कारण नाही म्हटलं ना तरी आवाज आपल्या माहितीचे असतात. कितीही मोठा झाला तरी अखेर तो ओळखीचाच आवाज असतो. त्याची भीती वाटत नाही. रंगांचं तसं नाही आहे. रंगांची भीती? मी बुचकळ्यात पडलो. यू नो, कलर्स कॅन बी टेरिबल, सिम्पली टेरिबल, ती म्हणाली. काय समजायचा तिच्या बोलण्याचा अर्थ? तिला मद्याची नशा चढत होती का? पण नशेत माणूस अधिक उत्कट होतो. अजिबात अर्थ नसलेला बोलत नाही. मग काय बरं असेल? अचानक आलेल्या अंधत्वाने हिच्या डोक्यावर तर काही परिणाम? मी वेड्यासारखं काहीतरी बोलते असं वाटतंय ना तुम्हाला? माझ्या मनातले विचार वाचल्यासारखी ती म्हणाली. पण मी चांगली नॉर्मल आहे. आय एम नॉट दॅट ड्रंक आयदर, ती पुढे म्हणाली. पण एरवी देखील थोडी हुशारी वाटते. मनातलं बोलायला संकोच वाटत नाही. खरं आहे ना? तिला संकोच वाटत नव्हता, पण मला भीती वाटू लागली होती. हे काहीतरी अनपेक्षित होतं. काय बोलायचं असेल हिला? तुम्ही चांगले वाटता मला. बोललेलं ऐकून घ्याल, बाहेर कुठे बोलणार नाहीत अशातले वाटता, ती म्हणाली. म्हणून बोलते मी तुमच्याकडे. इतके दिवस हे सारं काही मी मनात ठेवलं. बोलणार कुणाकडे? आणि बोलले तरी ते पटणार कुणाला? पण तुमची गोष्ट तशी नाही आहे. पण का? एवढ्याशा ओळखीत माझ्यावर इतका विश्वास? आपली ओळख थोडीशीच असेल, ती मिस्किलपणे हसून म्हणाली. पण एक सांगू तुम्हाला की तुम्हाला माझ्यामध्ये इंटरेस्ट आहे, हो ना? त्याशिवाय का तुम्ही नेहमी माझ्यावर नजर ठेवून असता? मी भलताच गडबडून गेलो. थंड हवेतही मला घाम फुटला. खरं आहे ना मी बोलते ते? तुमच्या गप्प राहण्यावरूनच सिद्ध होतं आहे. हो, पण पण हां, म्हणजे तुम्हाला कसं काय कळलं? मी चाचरत विचारलं. सोपं आहे. आपल्या दोघांशिवाय इतर लोक नसतात का आजूबाजूला? त्यांच्यापैकी कुणी सांगतं. मी हतबुद्ध झालो. इतकं सुसंगत बोलणाऱ्या मुलीच्या डोक्यावर परिणाम झाला असेल हे खरं तरी कसं मानायचं? पण मगाचं ते रंगांची भीती आणि इतर काही वगैरे. तुम्ही कधी कुणावर प्रेम केलंय? तिने अचानक विचारलं. मी काहीच बोललो नाही. नुसताच तिच्याकडे पाहत राहिलो. माझी नजर तिला जाणवली की काय कोण जाणे. नसेल तर करू नका. प्रेमात माणूस फसतं, ती म्हणाली. इतकी सुंदर वाटणारी आणि इतकी डेडली गोष्ट जगात दुसरी नसेल. नाही, आणखीन एक डेडली गोष्ट जगात आहे, रंग. पण आता मला त्याची भीती नाही. मला फक्त सगळीकडे काळोख आणि काळोख आणि काळोखच दिसतोय. ती हलकेच ड्रिंकचे घुटके घेत राहिली. माझा प्रेमावर विश्वास आहे, पण प्रेमात वाहून जाण्यावर नाही, ती म्हणाली. एखाद्यावर प्रेम केलं म्हणून आपण त्याच्यासाठी कुठल्या मर्यादेपर्यंत जावं याला काही सीमा आहे की नाही? विज्ञान हा माझा विषय असल्यामुळे असेल, पण माझी सगळीच मतं रॅशनल आहेत. हळवेपणानं वाहून जाणं मला बिलकुल आवडत नाही. आणि मला जो माणूस भेटला त्याचा स्वभाव याच्या नेमका उलटा. रॅशनॅलिटी ही चीजच त्याच्याजवळ नव्हती. प्रत्येक गोष्टीला केवळ मनाचं प्रमाण. अर्थात त्यानं तसंच असायला हवं होतं, कारण तो होता कलावंत, फार मोठा कलावंत. कोण? मी विचारलं. रंगनाथ महिंद्र, तिने सांगितलं. मी चमकलो. रंगनाथ महिंद्रची माहिती सर्वांना होती.
त्या आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार होते. रंगनाथ हे त्यांचं खरं नाव नव्हतं. एखाद्या पदवीसारखं ते नाव त्यांना चिकटलं होतं. रंगांशी विलक्षण ताकदीने खेळणारा चित्रकार म्हणून त्यांचा लौकिक होता. रंगवण्याची त्यांची शैली अगदी स्वतंत्र होती. मॉडर्न चित्रकारांमध्ये त्यांना फार मान होता. त्यांची चित्र जगभराच्या गॅलऱ्यांमधून लागलेली होती. असा हा तरुण वयात विलक्षण कीर्ती संपादन केलेला चित्रकार एकाएकी अपघाताने वारला होता आणि त्याच्या मृत्यूने सारं कलाविश्व हादरून गेलं होतं. मला कल्पना नव्हती रंगनाथ महिंद्रांशी तुमचा इतका जवळून परिचय होता याची. परिचय? ती विचारात हरवून गेल्यासारखी म्हणाली. रंगनाथांनी मला आयुष्यातले काही फार सुंदर क्षण दिले आणि काही फार भयानक. दाराची बेल वाजली. तिनेच दार उघडलं. पायऱ्यांवर एक तरुण उभा होता. केस पिंजारलेले, हातात एक लहानशी बॅग, काखेत घडीचा लाकडी इजेल. या या ना, आत या, ती म्हणाली. पण तो जागचा हल्ला नाही. नुसताच भारल्यासारखा तिच्याकडे पाहत राहिला. ब्युटिफुल, एक्स्ट्रीमली ब्युटिफुल, तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला. ती लाजून चूर झाली. आजवर कुणी असं उघडपणे म्हणण्याचं धाडस दाखवलं नव्हतं. या माणसाला साधे मॅनर्स देखील नाहीत की काय? आत या ना, ती पुन्हा म्हणाली. आय एम सॉरी, तो भानावर आल्यासारखं म्हणाला आणि 2 पायऱ्या चढून आत आला. मग तिला काय वाटलं असेल हे त्याच्या एकदम लक्षात आलं. तो म्हणाला, सॉरी सॉरी, तुम्ही देखण्या आहात, पण मी बोललो ते तुम्हाला उद्देशून नव्हे, तुमच्या आजूबाजूला पसरलेल्या रंगांना. रंग? तिने गोंधळून विचारलं. कसले रंग? फार फार सुंदर रंग पसरलेत तुमच्या भोवती. एवढंच बोलून तो म्हणाला, बाय द वे, मी रंगनाथ, रंगनाथ महिंद्र. तिने त्याला आधीच ओळखलं होतं. त्याच्या एकंदर अवतारावरून आणि काखेतल्या इझेलवरून. काही लँडस्केप्स करण्यासाठी म्हणून त्याला करवीरला यायचं होतं. करवीर छोट्याशा शहरासारखं होतं आणि तरीही त्याच्या आजूबाजूला निसर्ग सौंदर्य भरपूर होतं. कुणीतरी त्याला तिच्या वडिलांचा पत्ता दिला होता आणि पेईंग गेस्ट म्हणून काही दिवस तो त्यांच्याकडे उतरणार होता. तिच्या वडिलांना या गोष्टीचा आनंद आणि अभिमान वाटला होता. परंतु सांगितलेली तारीख उलटून गेली तरी रंगनाथ आला नव्हता आणि तिची व तिच्या वडिलांची निराशा झाली होती. त्यानंतर 1 आठवड्याने हा गृहस्थ आज उगवत होता. शिवाय त्याविषयी काही स्पष्टीकरणही देत नव्हता. परंतु एका दिवसातच तिची रंगनाथशी चांगली ओळख झाली आणि या साऱ्याचं स्पष्टीकरण तिला मिळालं. तारीख, वार असल्या चिल्लर गोष्टी रंगनाथच्या हिशोबात नसत. जेवण, आंघोळ असल्या नित्यक्रमाकडे त्याचं कधीच लक्ष नसे. प्रत्यक्ष चित्र काढताना किंवा चित्राच्या तंद्रीत तो अक्षरशः तहान भूक विसरत असे. मुंबईला त्याचा सेक्रेटरी त्याच्या चित्रांचा सगळा कारभार पाहायचा. परंतु त्याने कानावर घातलेल्या व्यवहाराच्या गोष्टींनीही रंगनाथला कटकट व्हायची. मुंबईच्या कटकटीतून सुटका करून घेण्यासाठी लँडस्केपचं निमित्त करून रंगनाथ करवीरला आला होता असं म्हटलं तरी चालेल. तिच्या ध्यानात येऊन चुकलं की रंगनाथ हा 4 चौघांसारखा तर नाहीच, पण 4 चौघा कलावंतांसारखाही नाही. कलावंतांचा लहरीपणा, एककल्लीपणा सारं ती ऐकून होती. परंतु हे त्याही पलीकडचे होते. या कलावंताला जणू जगाचं भानच नव्हतं. तो आणि त्याचं रंगाचं विश्व आजूबाजूच्या जगापासून फार दूर होतं, स्वतंत्र होतं. जे रंग त्याला जाणवत ते कॅनव्हासवर उतरवणं
एवढाच त्याच्या अस्तित्वाला अर्थ होता. या पलीकडे तो या जगातच नव्हता. तिच्या जगातल्या माणसांपेक्षा तो फार वेगळा होता. नव्हे, असा एखादा माणूस या जगात असेल अशी तिला कल्पनाही नव्हती. त्यामुळेच तिला त्याच्याविषयी अतिशय कुतूहल वाटू लागलं. विज्ञानातली कोडी सोडवण्याच्या ईर्षेने ती त्याच्या स्वभावाचे गूढ शोधण्याच्या प्रयत्नाला लागली. त्याच्या स्वभावाला एकच दरवाजा होता, त्याची चित्र. रंगनाथ महिंद्राच्या चित्रांविषयी तिने खूप ऐकलं होतं, पण त्याचं एकही चित्र तिने पाहिलं नव्हतं. म्हणून करवीरला आल्यानंतर तो पहिलं चित्र कुठलं काढतो याविषयी तिला उत्सुकता लागली होती. दुसऱ्याच दिवशी चित्र तयार झालं. कॅनव्हासवर बराचसा पांढरा रंग, अधेमध्ये सोनेरी वाटतील अशा रंगछटा, एक दरवाजासारखं काहीतरी उघडलेलं, बऱ्याच पायऱ्या वाटतील असं तपकिरी रंगाचे पट्टे ब्रशने नुसतेच ठेवून दिलेले, आणि मध्ये गुलाबी रंग. तिने लांबून पाहिलं, मान कलती करून पाहिलं, डोळे बारीक करून पाहिलं. नक्कीच तिथे काहीतरी आकृती होती. हे कसलं चित्र आहे तिने विचारलं. ओळख पाहू, तो म्हणाला. मॉडर्न आर्टची चित्र मला ओळखता येत नाहीत, तिने काहीसं खरं आणि काहीसं थट्टेत सांगितलं. तरी पण तर्क कर ना जरा. तिने चित्र बारकाईने न्याहाळण्याचं नाटक केलं. मग डोळे मिटले, विचारात गुंगल्यासारखं दाखवलं. तो आपल्या नाटकाला फसत आहे हे तिने चाणाक्षपणे ओळखलं होतं. एक काहीतरी अगडबंब इंटरप्रिटेशन ठोकून द्यायचं आणि त्याची फजिती करायची असं ठरवून ती म्हणाली, एक अप्सरा स्वर्गाचं दार उघडते आणि या पायऱ्यांवरून एक मर्त्य मानवा. ओ राईट, तो आनंदाने ओरडला. बरोबर ओळखलंस तू. ती काहीशी गडबडली. आपलं नाटक सांगून टाकून त्याची टर उडवायची असं ठरवून ती बोलू लागणार. एवढ्यात तो पुढे म्हणाला, हा माझा कालचा अनुभव आहे. इथे आलो तेव्हाचा. तू दार उघडलंस त्या क्षणाचा. धक्का बसून ती गप्प झाली. तिला एकदम पटलं की याने खोटं चित्र काढलेलं नाही. हे सारे रंग त्याला काल जाणवत होते आणि म्हणूनच तो उत्स्फूर्तपणे ब्युटिफुल, एक्स्ट्रीमली ब्युटिफुल असं उद्गारला होता. तरी देखील मॉडर्न आर्टची टिंगल करण्याची एकही संधी तिने नंतरच्या दिवसात वाया घालवली नाही. मॉडर्न आर्टिस्ट काय वाटेल ते काढतात आणि त्याला काहीही नावं देतात असं ती नेहमी आग्रहाने म्हणायची. तो नुसतं स्मित करायचा. कधीकधी तिला वाटे आपलं बोलणं तो ऐकतच नाही आहे, त्याच्या डोळ्यांसमोर दुसरंच काहीतरी दिसतंय. लँडस्केपसाठी तो करवीरला आला तरी कशाला हे तिला समजतच नव्हतं. त्याच्या एकाही निसर्गचित्रात तिला ओळखीची ठिकाणं दिसत नव्हती, नुसते रंग. ती विचारी तेव्हा तो सांगायचा, हे देऊळ, ही झाडं, हे पाणी, हे डोंगर. पण तिला ते नुसते रंगच वाटत. मात्र एक गोष्ट खरी, ते रंग पॅलेटवरच्या नुसत्या रंगांसारखे दिसत नसत. चित्रात त्यांना एक अपूर्व तेज चढल्यासारखं दिसायचं. असं वाटायचं की ते रंग जिवंत आहेत, त्यांचं एकमेकांशी नातं आहे, एकमेकांची भाषा त्यांना समजते आहे. थोडा अधिक प्रयत्न केला तर ते आपल्यालाही समजेल. या विचाराने तिला कसंसंच वाटायचं. त्या चित्रांकडे फार वेळ पाहण्याची भीती वाटायची. असं वाटायचं की आपण त्या चित्राचाच एक भाग झालो आहोत, आपण त्यात मिसळून चाललो आहोत. रंगनाथला श्रेष्ठ कलावंत का समजत हे तिला हळूहळू जाणवू लागलं होतं. तो कॅनव्हासवर नुसते रंग चोपडीत नव्हता, तो रंगांची एक नवी सृष्टी निर्माण करत होता. एकदा संध्याकाळच्या वेळेस ती कुठूनशी घरी परत आली. रंगनाथच्या खोलीत काळोख होता.
दिवा लावण्यासाठी ती पुढे होणार एवढ्यात तिच्या ध्यानात आलं की खोलीत रंगनाथ आहे. ती दारातच थबकली. खोलीत 2 उंच मेणबत्त्या लावलेल्या होत्या. प्रथम काळोखी वाटणाऱ्या त्या खोलीत मेणबत्त्यांचा मंद उजेड पसरलेला दिसत होता. त्या मंद प्रकाशात रंगनाथ एक चित्र काढत होता. काय करावं तिला सुचेना. हे कसलं चित्र काढत आहे हे पाहण्याची उत्सुकता तर होती, पण त्या अपुऱ्या उजेडात खोलीत जाणं प्रशस्तही वाटत नव्हतं. त्याची समाधी मोडण्याची शक्यता होती. पण तिला चैन पडेना. हलकेच पाय न वाजवता ती त्याच्या पाठीमागे जाऊन उभी राहिली. समोरच्या कॅनव्हासवर काळोख नव्हता, मंद प्रकाशही नव्हता. 2 मेणबत्त्यांच्या उभट रेषा तेवढ्या दिसत होत्या. बाकीचा कॅनव्हास जांभळ्या रंगाच्या चित्रविचित्र छटांनी भरून गेला होता. मध्ये मध्ये तो जांभळा रंग झगझगत होता, लखलखत होता. ती पाय न वाजवता वळली, दाराशी पोचली. एवढ्यात मागून शब्द आले, थांब. त्या आवाजातल्या आर्जवाने ती थांबली. आवडलं तुला चित्र? त्याने विचारलं. मला काही समजलं नाही, ती प्रामाणिकपणे म्हणाली. चित्र समजण्यासाठी नसतं, ते आवडतं तरी नाही तर नाही आवडत. त्याचा स्वर आज वेगळा येत होता, थकल्यासारखा, ओढल्यासारखा. ती त्याच्या जवळ गेली. तो इझेलवर डोकं टेकून बसला होता. विलक्षण दमलेला वाटत होता. क्षणभर तिला त्याची दया आली. ती म्हणाली, तसं तर मला आवडलं हे चित्र. तुमची सगळीच चित्र मला आवडतात. त्याशिवाय का मी आत्ता येऊन पाहत उभी होते. पण माझं मत विचारण्यात ना खरं तर काही अर्थ नाही, कारण मला ती दृष्टीच नाही आहे. तुमच्यासारख्या थोर कलावंताच्या समोर माझ्यासारखीने चित्राचं नाव देखील घेऊ नये. त्याने वर पाहिलं. मेणबत्त्यांच्या ज्योती त्याच्या डोळ्यात चमकल्या. तो आपल्याच तंद्रीत होता. तिचं बोलणं कदाचित त्याने ऐकलंही नसावं. तो म्हणाला, तू हुशार आहेस. मी काही सांगितलं तर ते तुला समजेल. कुणाकडे तरी बोलावं असं आजवर वाटत आलंय, पण समजणारं माणूसच भेटलं नाही. तिच्या छातीत धस्स झालं. हा सांगणार आहे तरी काय? तिला कळेना. मेणबत्त्यांच्या त्या मंद प्रकाशात तो अधिकच गूढ वाटत होता. त्याच्या गालांची उंच हाडं, पिंजारलेले कपाळावर आलेले केस, वाढलेली दाढी आणि चमकणारे डोळे. तिला त्याची भीती वाटू लागली आणि एकाच वेळी त्याची विलक्षण ओढही वाटत राहिली. चटकन दिवा लावून हे गूढ वातावरण नाहीसं करावं असं तिच्या मनात येऊन गेलं. पण तिला धीर झाला नाही. भारल्यासारखी ती त्याचं बोलणं ऐकत राहिली. तुला सांगायचं होतं की मी नॉर्मल नाही. माझे डोळे नॉर्मल नाहीत. इतरांना नसलेली एक चमत्कारिक दृष्टी त्यात आहे. अलंकारिक अर्थाने नाही, खऱ्याखुऱ्या अर्थाने. मला रंग दिसतात, इतरांना दिसतात तेवढेच नाहीत, फार वेगळे आणि फार मोठ्या प्रमाणावर दिसतात. ते हलत असतात, श्वासोच्छ्वास करत असतात, जिवंत असतात. माझ्यातून कॅनव्हासवर येण्याची त्यांची धडपड चालू असते. समजतंय ना तुला मी काय म्हणतोय ते? तिने हो म्हटलं. त्यातलं थोडंफार तिला आधीच समजू लागलं होतं, जाणवू लागलं होतं. नेहमीच्या जगात रंगांना जागा असते, पण ते रेषांनी बांधलेले असतात. मला ठाऊक आहे, कारण पूर्वी मला ते तसेच दिसायचे. पण हळूहळू त्यांनी बंड पुकारलं. रेषांचं बंधन तोडून ते बाहेर पडले. मला रेषांनी बांधलेल्या वस्तूंची चित्र काढता येईनशी झाली. रेषा पुसट झाल्या आणि रंगांनी माझा ताबा घेतला. त्यावेळेला मी नॉर्मल राहिलो नाही आणि तेव्हाच माझा मॉडर्न आर्टिस्ट म्हणून लौकिक वाढू लागला. लोकांना वाटलं की हे माझ्या कल्पनेतून येतं, पण नाही, हे माझ्या अवतीभोवती वावरतं. या क्षणी तुला या खोलीमध्ये काळोख दिसत असेल, हो ना? मला
मला ती निळ्या जांभळ्या लखलखत्या रंगांच्या उसळत्या लाटांनी भरून गेल्यासारखी वाटते. तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तुझ्या भोवती आजूबाजूला पांढऱ्या सोनेरी रंगांच्या छटा नुसत्या फेसासारख्या तरंगत होत्या. सुरुवातीला मला या प्रकाराची भीती वाटायची, पण आता मला रंगम वाचून वेगळं मी पण राहिलेलं नाही. आंधळ्याला काळोख दिसावा तसा मला स्वतःभोवती रंगांचा पूर आलेला दिसतो. लाल, निळे, जांभळे, पोपटी रंग, नुसते रंग, रंगच रंग मला दिसतात. दिवसेंदिवस रेषा कमी कमी दिसू लागल्या आहेत. एक प्रकारचा आंधळेपणाच म्हणणं. नुसतं चित्र काढतानाच नव्हे तर एरवीसुद्धा मला केवळ रंगांखेरीज दुसरं काही जाणवेनसं झालंय. कधी हर्ष होतो तर कधी भीती वाटते. काय होईल माझं? काय होईल? मी कदाचित रंगांधळा होईन. कदाचित माझं काहीतरी बरं वाईट. तिने नकळत त्याच्या तोंडावर हात ठेवला. हे सारं मी तुला का सांगितलं? तर तुला समजेल म्हणून. तू मला आवडतेस म्हणून. शिवाय तुला माझ्याविषयी वाटतं म्हणून. ती त्याचं वाक्य पुरतं ऐकून घ्यायला थांबलीच नाही. धावतच आपल्या खोलीत गेली आणि पलंगावर अंग टाकून पडली. खरंच का ती त्याच्या प्रेमात पडली होती? या विचारासरशी तिच्या अंगावर शहारे आले. नाही, असं असेल तर त्या आत्ताच मोडून काढलं पाहिजे. विज्ञानाच्या काटेकोर हिशोबांनी तिचं आजवरचं नातं जमलं होतं. ते तोडून ती असल्या एखाद्या ॲबनॉर्मल गोष्टीत स्वतःला गुंतवून घेणार नव्हती. हे सारं कितीही सुंदर वाटलं तरी तिचं नव्हतं, तिच्यासाठी नव्हतं. त्याच्या विकृतीशी तिला कसलाही संबंध ठेवायचा नव्हता. असं ठरवलं तरी देखील 4 दिवसांनी ती त्याच्याबरोबर लँडस्केप पेंटिंगला गेलीच. गेले 4 दिवस ती त्याच्याशी काहीशी फटकून वागली होती. त्याची थोडीफार भरपाई म्हणून, थोडीफार उत्सुकता म्हणून. प्रथम बराच वेळ त्याला मनाजोगता स्पॉटच मिळेना. नंतर एक मोकळी जागा दिसली. पलीकडे हिरवीगार दरी, निळे जांभळे डोंगर आणि खाली झुकलेलं आकाश. तिला 4 दिवसांपूर्वींचं त्याचं बोलणं आठवू लागलं. आता कसले रंग दिसत असतील याला? त्याने अजून चित्र रंगवायला सुरुवात केली नव्हती. तो नुसता इकडे तिकडे फिरत होता. ती त्याच्या हालचाली न्याहाळीत नुसती बसली होती, निशब्द. तो काय करीत होता हे तिच्या बरोबर लक्षात येत होतं. एखादा प्राणी जसा वास घेत फिरतो तसा तो त्याला दिसत असलेल्या रंगांमधून वावरत होता. अचानकपणे तो फलकाशी आला आणि त्याने निळ्या रंगांचे सपकारे मारायला सुरुवात केली. व्हॉट अ ब्युटी, ओह व्हॉट अ ब्युटी, तो स्वतःशीच बडबडत होता. ओह, ब्ल्यू, टर्कॉइज. थोडं रंगून झालं की पुन्हा तो आपल्याच मस्तीत इकडे तिकडे फिरून येई, अंगात आल्यासारखा. या क्षणी तो वेडपटच वाटत होता. तिला किंचित हसू आलं. सूर्य मावळतीला लागला. आभाळात सोनेरी छटा उतरली. तो अजूनही वेड्यासारखा घुमत होता. हे बघितलंस? सोनं कशा लखलखत्या ज्वाळा येत आहेत. पाऊस, निळा सोनेरी पाऊस. दोन्ही हात पसरून तो कशातून तरी वाट काढल्यासारखा फिरत होता. गोल्डन ब्लू, दिस इज ब्युटी, दिस इज लाईफ. ती धास्तावून उभी राहिली. न जाणो तो अडखळून पडला तर, पण तो परत आला. पॅलेटवर त्याने पिवळ्या नारिंगी रंगांच्या ट्यूब्स पिळल्या आणि आवेगात तो ब्रश फिरवू लागला. आणि एकाएकी तो ब्रश घेऊन चालत निघाला आकाशाच्या, क्षितिजाच्या दिशेने. मी चाललो, रंगांमध्ये चाललो असं ओरडत ती उठली. पण त्याआधीच
तो कड्याच्या टोकावरून दिसेनासा झाला होता. खालच्या दरीत दुसऱ्या दिवशी त्याचं प्रेत मिळालं. तेव्हा वडिलांबरोबर ती देखील गेली होती, त्यांच्या विरोधाला न जुमानता. त्याचा देह दगडावर छिन्न विछिन्न होऊन पडला होता. रक्ताचा शिडकावा होऊन दगड लाल काळे पडले होते. ती एवढ्या तेवढ्याने घाबरणारी मुलगी नव्हती. प्रत्यक्ष अपघाताच्या वेळेस तिला विलक्षण धक्का बसला आणि तोंडून किंकाळीही फुटली, हे खरंय. परंतु ती लटपट्ट्या पायांनी का होईना पण एकटी घरी येऊ शकली होती. वडिलांना अपघाताविषयी सांगू शकली होती. रात्री ती त्यांच्याबरोबर पोलीस स्टेशनवर देखील जाऊन आली होती. रात्रभर तिला झोप मात्र लागली नाही. अनेक विचार डोक्यात उलट सुलट फिरत राहिले. सगळ्या प्रकाराला धैर्याने तोंड द्यायचं तिने ठरवलं होतं. रंगनाथच्या विकृतीविषयी मात्र ती कुणाकडेच फारसं काही बोलणार नव्हती. एक तर तो समोर नसताना तिला ते सारं स्वप्नवत वाटत होतं आणि दुसरं म्हणजे तिला त्या विकृतीशी उच्चारापुरताही संबंध नको होता. पण आज उजेडात रक्ताने माखलेले ते दगड पाहता पाहता तिला एक चमत्कारिक अनुभव आला. क्षणभर दगडावरचं ते वाळलेलं काळं रक्त पुन्हा लाल झालं. जिथे तो देह पडला होता त्याच्या चारी बाजूंनी रक्तासारखा लाल रंग जमून आला आणि पाहता पाहता लाल रंगांची एक लाट तिच्या रोखाने चालून येऊ लागली. एक किंकाळी फोडून ती बेशुद्ध पडली. काही क्षणांनी ती शुद्धीवर आली. तेव्हा ती गाडीत होती. तरी मी म्हणत होतो येऊ नकोस म्हणून. काही जणांना रक्त पाहून चक्कर येते, तिचे वडील म्हणत होते. पण तिला केवळ रक्त पाहून चक्कर आली नव्हती. तो भयंकर भास पण केवळ भास असतो, कारण आता तिला गाडीच्या रूपरेखा स्पष्ट दिसत होत्या. लाल रंगाचा ठिपका देखील समोर कुठेही नव्हता. तिला हायसं वाटलं. मध्यरात्री तिच्या स्वप्नात 2 मेणबत्त्या आल्या. त्यांच्या मागून रंगनाथची आकृती उभी राहिली. तो म्हणाला, हो नो. ते स्वप्न झटकून टाकत ती उठून बसली. तो आवाज ऐकण्याचीही तिला भीती वाटत होती, पण तो आवाज ऐकू येतच होता, दूरवरून आल्यासारखा. आता ती स्वप्नात नव्हती, पण भारल्यासारखी बिछाण्याला खिळून ऐकत होती. तू ऐकतेस ना? त्या आवाजात अजिजी होती. इथे काळोख आहे, दाट काळोख. मी त्यात गुदमरतोय. मला रंग हवे आहेत, रंग हवेत. मी तुझ्या नजरेतून पाहीन. मला रंग दिसतील. आपल्यात एक नातं आहे, हो ना? त्यासाठी तरी मला रंग पाहू देत, तुझ्या नजरेतून पाहू देत. नाही, ती किंचाळली. आपल्यात कसलंही नातं नाही. तू येऊ नकोस. काळोखातून परत येऊ नकोस. आपल्यात नातं नाही. शेजारच्या खोलीतून तिचे वडील धावत आले. ती घामाने थपथपली होती. उरलेली रात्र ते तिला आपल्याच खोलीत घेऊन गेले. पण तिची भीती कमी झाली नाही. त्याचा आवाज तिने स्पष्ट ऐकला होता. तो आपले शब्द खरे केल्याशिवाय राहणार नव्हता, कारण तो जिथे पोचला होता त्या काळोखात तो राहूच शकत नव्हता. त्याला रंग हवे होते, रंग हवे होते, रंग. आणि अचानक तिला जाणवलं की आपल्या नजरेत तो आला आहे. वर्गात शिकवता एकाएकी विद्यार्थ्यांच्या आकृत्या पुसट झाल्या. पांढऱ्या करड्या रंगांच्या छटा उसळू लागल्या. पण तिने तोल सावरला. वर्गात वेडावाकडा काही प्रकार होऊ न देता ती वर्ग लवकर सोडून घरी आली. नंतर तसं काही झालं नाही, पण संध्याकाळभर तिचं डोकं दुखत राहिलं. दुसऱ्या दिवशी ती कॉलेजला निघाली. तेव्हा उन्हात पिवळा सोनेरी रंग झगमगत होता. तिने डोळ्यांवर गॉगल्स चढवले. तरीही तिला हालचाल जाणवत राहिली. काहीतरी उसळत होतं, पुढे झेपावत होतं.
मध्यरात्री पुन्हा तिला 2 मेणबत्त्या दिसल्या. आवाज ऐकू आला, मी आलोय. ती जागी झाली. एकूण ते स्वप्नच होतं. या कल्पनेने सुखावली. पण क्षणभरच खोलीकडे नजर जाताच तिला धक्का बसला. खोलीत अंधार नव्हता. सबंद खोली निळ्या जांभळ्या रंगात झगझगत होती, लखलखत होती. आता मात्र ती समजून चुकली की तो आला आहे तो जाण्याकरता नव्हे, तो तिच्या डोळ्यात कायम राहणार होता. जागोजागी तिला रंगच रंग दिसणार होते. रेषा पुसट होत जाणार होत्या. दिवसेंदिवस ती अधिकाधिक रंगांधळी होणार होती. बाकीचं सारं आयुष्य संपणार होतं. वेड्यासारखी ती रंगांची गुलाम होऊन राहणार होती. त्याचं ठीक होतं, कारण तो चित्रकार होता. विज्ञानाच्या प्राध्यापिकेला हे रंगांशी नातं हवं कशाला? काय वाटेल ते झालं तरी ती त्याच्या पुढे माघार घेणार नव्हती. प्रयोगशाळेत माझ्या टेबलाशी मी एकटीच होते. ती सांगत होती, विद्यार्थी होते पण ते दूर, ज्याचं त्याचं आपापल्या प्रयोगात लक्ष होतं. मी सारं धैर्य एकवटून दोन्ही डोळ्यात ॲसिड ओतून घेतलं. मरणाची आग झाली आणि मी बेशुद्ध पडले. शुद्धीवर आले तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते. माझ्या डोळ्यांवर पट्ट्या होत्या, पण उशाशी वडील बसले होते. कॉलेजमध्ये मला प्रयोग करताना अपघात झाल्याची बातमी पसरल्याचं त्यांनी सांगितलं. माझी दृष्टी गेल्याची बातमी सांगायला ते घाबरत होते, पण मीच ते त्यांच्याकडून वदवून घेतलं. मी त्या विलक्षण स्त्रीकडे थक्क होऊन पाहत राहिलो. तुम्हाला कल्पना नाही मी किती सुखात आहे याची. मी आंधळी आहे, पण निदान नॉर्मल आहे. डोळ्यांसमोर उसळणाऱ्या त्या भयानक रंगांच्या लाटांमध्ये भीतीने मरून जायची वेळ यायची. हा काळोख किती शांत आहे, किती सुखाचा आहे. मला ठाऊक आहे या काळोखात रंगनाथचा आत्मा तडफडत असेल, पण मी माझ्या डोळ्यांची दारं त्याला बंद केली आहेत. उत्तर रात्र सुरू झाली होती. पार्टी संपत आली होती. तिला पोहोचवून मी घरी निघालो. तो उद्या तिला परत भेटण्याचा निर्धार करूनच. आमच्यामध्ये एक नवीनच नातं तयार झालं होतं. मी घरी पोचलो तेव्हा कुणीच जागं नव्हतं. मी लॅचकीने दरवाजा उघडला, पण खोलीत काळोख नव्हता. खोलीत काळोख नव्हता. सबंद खोली निळ्या जांभळ्या रंगांनी झगझगत होती, लखलखत होती. निळ्या जांभळ्या रंगांनी. कथा संपली आहे. मतकरींच्या कथेचं वैशिष्ट्य आहे की एखादी व्यक्ती तिच्या व्यथेतून मुक्त तेव्हाच होते जेव्हा ती त्या व्यथेचा वारसा दुसऱ्या कुणाला देते. त्यांच्या तारकरसारख्या अनेक कथांमध्ये आपल्याला हे दिसून येतं. एक सुटतो पण दुसरा सापळ्यात अडकलेला असतो. भेटूया पुन्हा नव्या कथेसाठी.